माझं नाव विजय खरात आहे आणि मी युवा संस्थेमध्ये गेली 14 वर्ष काम करतोय वेगवेगळ्या प्रोजेक्टवरती। आज आपण खरं तर कॉम्प्लेक्स सिटी नुक्कड प्रतियोगिता म्हणजे पथनाट्य स्पर्धेसाठी आज आपण सगळे इथे भेटतोय जोगेश्वरीमध्ये। आजचा जो आपला पथनाट्याचा जो विषय आहे तो म्हणजे मानसिक स्वास्थ्य आणि समाधान। आता हा विषय आपण यावर्षी का निवडलाय? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मेंटल हेल्थला घेऊन आपल्या समाजामध्ये बरेचसे गैरसमज आहेत। प्रामुख्याने जेव्हा कोविड सारखा जेव्हा काळ आला तेव्हा लोक फार स्ट्रेसमध्ये जगत होती, लोकांमध्ये प्रचंड मानसिक तणाव होता आणि त्या तणावानंतर लोकांना बाहेर यायला खूप वेळ लागला आणि म्हणून कुठेतरी आपण विचार केला की मानसिक तणाव घेऊन जे लोकांमध्ये गैरसमज आहेत किंवा जे समज आहेत ते कुठेतरी एका प्लॅटफॉर्मवरती यावेत आणि एक मोकळेपणाचा संवाद घडावा म्हणून आपण या पूर्ण कॉम्पिटिटिव्ह थीम मानसिक स्वास्थ्य आणि समाधान हे ठरवलंय। माझं नाव सचिन नाचनेकर। आपण जर शहराची रचना बघितली ते शहर हे वेगवेगळ्या प्रकारे आहे ना डायव्हर्स आहे आणि या शहरामध्ये एका बाजूला तुम्ही बघितलं तर खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत आणि एका बाजूला झोपडपट्टी आहेत। आणि जर शहराची रचना आणि शहराचा जर श्रम बोललो तर पूर्ण श्रम हे हा जो श्रमिक वर्ग आहे जो झोपडपट्टीमध्ये जो झोपडपट्टी हा शब्द चुकीचा आहे तर लोकवस्तीमध्ये राहणारा हा जो श्रमिक वर्ग आहे हा श्रमिक वर्ग ह्या शहरामध्ये श्रम आणतो आणि त्यांचा पण त्या शहरामध्ये ज्या बेसिक सर्व्हिसेस आहेत ज्या जीवनावश्यक गोष्टी आहेत त्यांना पण त्याच गरजा आहेत। तर ह्या शहरामध्ये ह्या दोन्ही श्रमावर बोललं गेलं पाहिजे। हा शहरामध्ये जी जटिलता आहे ह्या जटिलतेमध्ये बोललं गेलं पाहिजे आणि शहरातल्या वेगवेगळ्या अंगावर बोललं गेलं पाहिजे। त्यासाठी कॉम्प्लेक्सिटी हा फेस्टिवल सुरू केला गेला। नमस्कार, मी संदेश गायकवाड। मी लेखक दिग्दर्शक आहे, ॲक्टर आहे। मी बरीच नाटकं लिहिली आहेत, डिरेक्ट केलेली आहेत, अभिनय केलेला आहे। पथनाट्य हे प्रचारकही झालेले आहे आणि पथनाट्य इतकं मोठं हत्यार आहे प्रबोधनाचं की आपण लोकांच्या मनात घुसून त्यांचं प्रबोधन करू शकतो। इतकं चांगलं माध्यम आहे पथनाट्य। पथनाट्याच्या माध्यमातून लोकांना फार लवकर कळतं, कारण बघा आता रीलचा जमाना आहे आणि फार विदिन अ सेकंड आपण लगेच ते चेंज करत राहतो। म्हणजे आपली मानसिकता इतकी अशी झालेली आहे ना की आपण रोबोट झालेलो आहोत। आपण असं पुढे पुढे सरकत जातो। आपल्याला ऍक्च्युअली आपल्याला काय हवंय ते सुद्धा आपल्याला कळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा पथनाट्य आपण मांडतो एक 10-15 मिनिटं आणि लोक ते उभं राहून बघतात, हेच खरं महत्व आहे पथनाट्याचं। आणि मग पथनाट्य काम काय करतं तर पथनाट्य हे एक प्रतिबिंब आहे समाजाचं, की समाजात घडणाऱ्या घडामोडी ते तुम्हाला सांगत असतो, तुम्हाला प्रबोधन करत असतो। आणि मी सगळ्यांना आवाहन करेन की पथनाट्य सगळ्यांनी वस्त्यातनं केलं पाहिजे, विविध विषयांवर केलं पाहिजे, कारण जनजागृतीचं अत्यंत महत्वाचं माध्यम आहे। धन्यवाद। नमस्कार, आम्ही वाचामधून हौसलाचे साथी। माझं नाव भूमी राठोड आहे आणि वाचा संस्था मुलींच्या हक्कांसाठी काम करते। स्ट्रीट प्लेज यासाठी पण महत्वाचे आहेत की जेव्हा आपण एखाद्याला भाषण द्यायला जातो किंवा की आपण मेंटल हेल्थ बद्दल, आता आपला विषय मेंटल हेल्थ, तर आपण जर एखाद्याला भाषणाद्वारे सांगत असू तर एखादा बोर होऊ शकतो किंवा ऐकण्यात एवढा इंटरेस्ट येत नाही। पण स्ट्रीट प्ले मध्ये कसं आपली पद्धत असते, आपण एक गाणी वगैरे घेतो किंवा एक पंचस वगैरे घेतो, तर त्याने ते आपला विषय त्यांच्यापर्यंत पोहोचणं सोपं होऊन जातं। त्यामुळे स्ट्रीट प्लेसची गरज वाटते आणि स्ट्रीट प्लेस द्वारे जो अवेअरनेस आपण करू शकतो तो बेस्ट असतो। मेंटल हेल्थचं लहानपणापासूनच कोणी असं लक्ष देत नाही। आपण खूप ठिकाणी बघतो सुद्धा, लहान मुलं जी असतात त्यांच्या मेंटल हेल्थकडे कोणाचं लक्ष नसतं, फक्त फिजिकल हेल्थ, आजारी पडले दवाखान्यात घेऊन जातात, पण मेंटल हेल्थचं काय त्याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे।